जगत जननी तूच आई जगदंबा, तूच माँ भवानी, तूच माता दुर्गा, तूच पाप विनाशिनी। माँ दुर्गे, माँ दुर्गे, माँ दुर्गे। नव दुर्गा, नव दुर्गा, नव दुर्गा। तू वैद्या जीवदायिनी, तू रक्षक वरदी धारिणी, तू अधिवक्ता न्यायदायिनी, तू अभियंता निर्मायिनी, तू समझ सेवी करुणमयी, तू राजनीति ज्ञा, तू गुरु विद्यादायिनी, तूच माता तूच गृहिणी। माँ भवानी, माँ दुर्गे, माँ दुर्गे, नव दुर्गे, नव दुर्गे। नमस्कार, विदर्भाच्या नवदुर्गा कार्यक्रमात आपणा सर्वांचे मी नितीन पाटील मुळे हार्दिक स्वागत करतो। पौराणिक काळापासून विदर्भातील महिलांनी इतिहास रचला आहे। आपले कर्तृत्व सिद्ध करीत आपले नाव धार्मिक ग्रंथात आणि इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले आहे। आजही त्या विदर्भातील महिला या न त्या कारणाने सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत। अशाच कर्तृत्ववान महिलांचा शोध आम्ही विदर्भाच्या नवदुर्गा या कार्यक्रमातून घेत असतो। जय माता दी। नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे भक्ती, आस्था आणि श्रद्धेचं पर्व देशभरात, राज्यभरात आणि आपल्या गावागावात देवीच्या आराधनेत भक्त तल्लीन झालेले दिसतात। या विशेष पर्वाचं औचित्य साधून आज आम्ही घेऊन आलो आहोत नवदुर्गा विशेष कार्यक्रम। नवरात्र उत्सवात देवीच्या 9 स्वरूपाचे पूजा केली जाते। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धदिदात्री। या 9 रूपातून माता दुर्गा आपल्याला शक्ती, धैर्य आणि शांतीचं वरदान देतात। राज्यभरातील मंदिरे आकर्षक रोषणाईने उजळून निघाली आहेत। श्रद्धाळूंची गर्दी मोठ्या उत्साहात दर्शन घेताना दिसते आहे। ढोल, ताशा, गरबा, दांडिया आणि देवीची आरती यामुळे वातावरणात एक वेगळंच मंगलमय भाव निर्माण झाला आहे। नवरात्री हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर सामाजिक एकात्मतेची प्रतीक आहे।
उपवास, भजन, कीर्तन, महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्वच घटक लोकांना एकत्र आणतात. नवदुर्गा या विशेष कार्यक्रमातून आम्ही महाराष्ट्रातून नामांकित कर्तृत्ववान महिलांचा परिचय या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यांच्या कार्याचा आढावा या कार्यक्रमातून घेणार आहोत. मागील भागात आपण डॉक्टर माधुरी कोठारी, संत अच्युत महाराज हॉस्पिटल अमरावती यांच्यासोबत वैद्यकीय क्षेत्रातील वाटचाली संदर्भात आपण चर्चा केली. आजच्या भागात आपण परिचय करून घेणार आहोत अशा नवदुर्गेची, जिने साहित्य क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो की पत्रकारितेचं क्षेत्र असो, त्यांनी त्या क्षेत्रात सामान्यांना न्याय देण्याचं काम केलं. आजही तरुणाईला लाजवेल, निडर, निर्भीड, डॅशिंग अशा सामाजिक क्षेत्रात नावलौकिक संपादन करणाऱ्या वयाची 60वी ओलांडली तरी नवचैतन्य तरुणाई सारखी खास करून अत्याचारग्रस्त महिलांचे मदतीला धावून जाणारी ही तीच नवदुर्गा आहे. हो अमरावतीकरांनो, आपण बरोबर ओळखलं. या आहेत सौ छायाताई पाचकवडे. यांनी एकेकाळी शहर महिला काँग्रेस कमिटी अमरावतीच्या कोषाध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली होती. त्या कृष्णछाया महिला व बाल कल्याण संस्था अमरावती येथे सचिव म्हणून आजही काम पाहतात. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, महिलांच्या समस्यांवर त्या नेहमीच आपल्या लेखन साहित्यातून जनजागृती करतात. सोबतच त्या कवितेचा छंद पण जोपासतात. परमार्थ नाव जरी धार्मिकतेशी संबंधित असला तरी बेवडा सारख्या कवितेतून समाजातील अराजकतेवर ताशेरे त्यांनी ओढले आहेत. चला तर बघूया नितीन पाटील मुळे यांनी घेतलेली या नवदुर्गेची मुलाखत नवदुर्गा या कार्यक्रमातून. नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल संपादक. मित्रांनो, आपण मागील 3-4 दिवसापासून नवदुर्गा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. नवदुर्गामध्ये आपण विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला ज्या आहेत त्यांच्या मुलाखती आपण घेतोय, त्यांचा परिचय आपण करून घेतोय आणि त्या अनुषंगानं नवीन महिलांना, नवीन मुलींना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो. महिला प्रत्येक क्षेत्रात ते पुढे जात आहे. महिला पंतप्रधान झालेले आहे, महिला मुख्यमंत्री पण झालेले आहे, महिला राष्ट्रपती पण झालेले आहे. एवढंच नाही तर जिल्हाधिकारी पण महिला आहेत. हे सर्व असताना राजकारणात पण महिला आहेत, समाजकारणात पण महिला आहेत. तसेच कौटुंबिक कलहामध्ये समुपदेशन करण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी पण महिला असतात. मग यांचं क्षेत्र कसं, वेगवेगळं क्षेत्र असतं आणि त्या क्षेत्रामध्ये त्या आपलं कर्तृत्व कसं सिद्ध करतायत ते आपण आपल्या नवदुर्गा या कार्यक्रमात बघतच असतो. आपण आतापर्यंत डॉक्टर, वकील यांच्या मुलाखती बघितल्या, तर आज खऱ्या अर्थानं समुपदेशन म्हणजे काय हा नवीन मुद्दा बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि तो समुपदेशनाच्या माध्यमातून कौटुंबिक कलह कसा थांबवला जातो हे आपण आज आपल्यासोबत छायाताई पाचकवडे मॅडम आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत, त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपण आपला परिचय करून द्या. मी छाया प्रमोद पाचकवडे. माझे मिस्टर कमिशनर ऑफिसला 5 जिल्ह्यांचे अधिकारी, आता ते 2 वर्ष झालेले रिटायर झाले. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. माझी मुलगी इंडिगो एअरलाईनला पुण्याला एअर होस्टेज आहे आणि मुलगा पण फायनान्स कंपनीला आहे. तर मला एक त्याची बायको इंजिनियर आहे आणि माझ्या मुलीचे मिस्टर ते पण इंटरनॅशनल कंपनीला फॉरेनला जाणाऱ्या मुलांना फ्रेंच लँग्वेज शिकवतो पुण्यालाच. मला एक नातू आहे आणि एक छान गोंडस नात आहे. आपण आपला पारिवारिक जो परिचय दिलेला आहे तो खूप सुंदर असा आहे. म्हणजे आपण एक एज्युकेशन जे म्हणतो आपण सुशिक्षित घरातून समोर आलेलं आहे. हे करताना आपलं लहानपण कसं गेलं याबद्दल आपण. माझे वडील एज्युकेशन ऑफिसर होते. आमच्याकडे शेत, आमच्याकडे सोन्याचे ज्वेलरीचे शॉप
आणि माझं बालपण खूप आनंदात आणि खूप छान गेलेलं आहे. मला असं कधी वाटलं नाही की आपल्याकडे हे नाही ते नाही. लहानपणापासून सर्वच सुखसोयी मिळाल्या, त्यामुळे मला असं कधी म्हणजे जाणवलंच नाही की आपल्याला हे नाही मिळत ते नाही मिळत. सर्व मिळायचं आणि मिळत गेलं. त्यामुळं मला मी साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आहे. म्हणून मला सर्व लहानपणापासून चांगलंच मिळत गेलं आणि आताही पण चांगलंच. माझं बालपण चांगलं गेलं, तरुणपण चांगलं गेलं आणि आता हे माझं 60च्या जवळपास मी येते आहे. इथपर्यंत माझा प्रवास खूप चांगला. माझ्या कुटुंबात खूप मेंबर, माझं कुटुंब 25 लोकांचं. माझे सासरे, त्यांचे 2 भाऊ, त्यांचा परिवार, त्यांच्या सुना, मुलं, नातवंड, मोठ्या कुटुंबातली मी आहे. आणि 5 वर्ष लग्न झाल्यावर मी माझ्या कुटुंबात होते. नंतर माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली वरुडला बांधकाममध्ये, तर मी तिकडे 6 वर्ष राहिली. 6 वर्ष राहिल्यावर मी इथे माझं वेगळं घर केलं, कारण एवढ्या मोठ्या कुटुंबात माझं जमायचं नाही. माझी 2 मुलं, मला असं जमायचं नाही म्हणून मी वेगळ्या जागेत वेगळं माझं घर बांधलं. तर इथेच अमरावतीला आता गेल्या 40 वर्षापासून मी इथेच आहे. आणि सामाजिक क्षेत्रात मला आवड असल्यामुळे लहानपणापासून कुणाची मदत करावी, स्वतःहून नाव विचारावं, नंबर घ्यावा, स्वतःहून मी पुढे जाऊन त्यांची मदत करायला धडपडते. हा माझा छंद आहे. मला खूप आवडतं. माझ्या हातून कोणाचं चांगलं झालं, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो मला खूप चांगला वाटतो. त्याच्याकडे पाहून मला अगदी खूप समाधान आणि खूप छान वाटतं. म्हणून मी स्वतःहूनच कुणालाही असं मदत लागत असेल तर सांगा रे, माझा नंबर घ्या रे, असं म्हणते. आपण सामाजिक क्षेत्रासोबत इतर अजून कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे? हा, मी राजकीय क्षेत्रात मी शहर महिला काँग्रेसची 10 वर्ष कोषाध्यक्ष होती, महिला कोषाध्यक्ष. आणि तसं आजूबाजूला माझ्या आजूबाजूला ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमधल्या मुलांना मी व्यसनमुक्ती पासून वाचवलं आहे. व्यसनमुक्तीचं पण काम करते. तंबाखू खायचा नाही, खर्रा खायचा नाही, दारू प्यायचं नाही, ह्या याच्यावर मी माझं त्यांना चालता बोलता मी मार्गदर्शन करते. आणि मुलं पण ऐकतात माझं. त्यांना जर म्हटलं अरे फेक हे, याने लिव्हर खराब होतात, दारू प्यायची नाही, याने लिव्हर खराब होतात, काही दिवसांनी तू संपून जाशील, तर ते मुलं भीतीपोटी म्हणा किंवा मी सांगते प्रेमाने त्यांना म्हणून ते पटकन तंबाखू सोडतात, हातातला दारूची बॉटल बाजूला टाकतात. तर मला खूप चांगलं वाटते की मी जे काही सांगते सुचवते तर ते मला आदराने माझं ऐकून घेतात. आणि मला पण चांगलं वाटते की आपण एका व्यक्तीला व्यसनापासून दूर केलं, याचं एक वेगळं समाधान मला लागतं. आपण सामाजिक क्षेत्रात आहात, आपण राजकीय क्षेत्रात आहात, आपण पत्रकारितेमध्ये सुद्धा पुढे गेलाय आणि तसेच आपण समुपदेशनामध्ये पण आहात. पण हे 3-4ही बाजू सांभाळताना आपल्याला काय वाटतं? नाही, करते मी माझी तारेवरची, म्हणजे माझी खूप अशी हे होते. काम करताना मला खूप कसरत करावी लागते, पण माझ्याकडे माझे मिस्टर मला मदत करतात. ते मला असं कधीच म्हणत नाही की तू इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. सर्व कामाला बायका आहेत, त्या करतात. मला कोणतंच घरातलं काम करायची गरज नाही पडत. आणि मी बाहेरचं काम करते. मी लाईफ इन्शुरन्सचं पण काम करते गेल्या 20 वर्षापासून. पोलीस डिपार्टमेंटला गेल्या 25 वर्षापासून आहे. इथे पहा, पोलीस कमिशनर होते अंकुश धनंजय सर, तेव्हापासून मी त्यांच्या डिपार्टमेंटला आहे जॉईन झालेली. तेव्हापासून आहेच आहे, म्हणजे करतच जाते, करतेच आहे. आता राजापेठ एरिया आमच्या म्हणजे राजापेठ पोलीस स्टेशन आमच्या हद्दीतलं, त्यांच्या हद्दीत आम्ही होतो. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कृष्णार्पण कॉलनीत मी राहायची. 20 वर्ष मी त्या घरात राहिली. आणि तिथे राजापेठ हा एरिया, तर तिथल्या बऱ्याच मी तक्रारी माझ्याकडे यायच्या. बऱ्याच तक्रारींना, बऱ्याच कुटुंबांना त्यांचा संसार उद्ध्वस्त होता होता वाचवला. हजारो कुटुंब मी वाचवलेले आहे. तर मुळातच मला सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळं मी कुणालाच असं झिटकारत नाही, कशाला आली बाई तू माझ्याकडे येऊन पण ते त्यांचे घराणे सांगतात, महिला सांगतात, पुरुष वर्ग सांगतात. मी त्यांचं निमूटपणे ऐकून घेते. महिलांना पण त्यांच्या भाषेत कळेल असं त्यांना सांगते, पुरुषाला पण सांगते की बाबा रे तू असं करू नको. घरातली स्त्री ही लक्ष्मी आहे, तिच्यामुळे तुझं घर चालतं. ती जर नसेल तर तुझ्या घराला काहीच अर्थ नाही. तुझ्या घराच्या 4 भिंती, त्यामध्ये त्या बाईचा पण खूप मोठा हात असतो, सहभाग असतो.
आणि ती जर नसेल तर तुझ्या त्या 4 भिंतींना काहीच महत्व नाही, त्याला घर म्हटलंच जाणार नाही. एक स्त्री ही आपली गृहिणी, आपली अर्धांगिनी, तिला तू तुच्छ लेखायचं नाही, तिला तू समजून घे. कधीतरी कुठेतरी कमी पडत असेल पैसा तुझा तर तिला समजावून सांग. कधी तुझ्याजवळ भरपूर पैसा आला तर तिला छान तिच्या मनाप्रमाणे करू दे, असं मी त्यांना सुचवते. आता समुपदेशन म्हणजे काय? समुपदेशन म्हणजे ज्या तक्रारी असतात त्यांच्या घरगुती वादातून निर्माण झालेलं ते घरगुती भांडण म्हणा, घरगुती वाद म्हणा, तर त्याला आपण कसं सांगायचं समजून. त्याला मी म्हणते की आधी मोठ्यांचा मान ठेवायचा. त्या स्त्रीला सांगते की मोठे म्हणजे कोण? घरात असते आपली सासू, घरात असतात आपले सासरे, भासरे, दीर. त्यांना सगळ्यांचा मान ठेवून त्यांच्याशी बोलायचं. बोलताना अगदी जपून शब्द वापरायचे की त्यांच्या भावनांना कधी कुठे दुखापत होऊ नये, कधी त्यांच्या भावना दुखवल्या जाणार नाही, असं तू त्यांच्याशी संवाद साधायचा. अगं सासू असते आपल्या नवऱ्याची आई, नवऱ्याला जसं तू आपलं म्हणते तसं त्या सासूला पण आपलं म्हणावं लागतं, कारण तिचा तो मुलगा असतो. तिने लहानपणापासून त्या मुलाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं. त्या मुलासाठी तिने खूप कष्ट सहन केलेले असतात आणि लगेच लग्न झाल्यावर बायकोकडून तो बोलतो किंवा बायको म्हणते की माझाच नवरा आहे, तुझा काही तो मुलगा नाहीये. असेल मुलगा पण आता माझा नवरा आहे, असं सर्रास मुली बोलतात. तेव्हा तिच्या मनाला खूप दुःख होतं. मी तिचं पण मनोगत ऐकून घेते की थांबा काकू, तुम्ही तिला बोलू द्या, मी तिला समजवेल माझ्या पद्धतीने. मी समजवलं तर ती समजून जाईल की आपल्याला आपल्या सासूला आपण असं बोललं, हे बोलायला पाहिजे नव्हतं, हे चुकीचं आपल्या तोंडून निघालेलं आहे. मग तीच माफी मागते, सासूबाई माझं चुकलं, आता मी असं कधी करणार नाही, असं कधी तुम्हाला बोलणार नाही. मग तेव्हा मला असं वाटते माझ्या सांगण्याने, माझ्या समुपदेशन याने ती सुधारली आहे मुलगी. आणि नंतर मग तिचा संसार चांगला सुरळीत चालतो. नवऱ्याशी वाद नाही करत, सासूला अपमान करत नाही, अपमानास्पद काही बोलत नाही आणि सासऱ्यांचा पण मान ठेवते, त्यांना खायला प्यायला घालते. मग मी असं माझ्या भाषेत त्यांना कळेल अशा भाषेत मी सांगते. असं नाही की माझंच मत मी त्यांच्यावर लादते, पण त्यांचं ऐकून घेतल्यावर त्या कशा कॅटेगरीच्या मुली आहे, कशा एज्युकेटेड आहे का, की कशा स्लम एरियातील आहे, कशा सुशिक्षित परिवारातील आहे, हे पाहून मी त्यांच्याशी तसं संवाद करते. मुली ऐकतात, नंतर मग म्हणतात मॅडम आम्हाला असं सांगणारं कोणीच नाही भेटलं हो, आम्हाला सांगणारं कोणीच असं सापडलं नाही. मी म्हणते अहो मी आहे, आता तुम्ही तुमचा संसार चांगला सुरळीत चालावा असं मला अगदी मनापासून वाटतं. काही महिला तर नवऱ्यापासून भांडण करतात, येतात, रडतात, नंतर नवऱ्यापासून दूर राहतात आईकडे. मग त्यांच्या आया पण त्यांना खूप लाडाने हे करतात, अगं जाऊ नको, आपल्याकडे काही कमी आहे का खायला प्यायला. पण तेवढं खायला प्यायला असल्यानेच त्या मुलीचं काही होणार नाही. तिला नवरा पण लागतो, मुलांना वडील लागतात. पण आई काही वेळेस आई भावनिक होते, कारण आजकाल कसं आहे 1 आणि 2 असंच मुलं असतात. प्रत्येकाला आपल्या मुलाबद्दल वाटतं, प्रत्येक आईला मुलीबद्दल वाटतं की आपल्या मुलीला कधी कुठे त्रास होऊ नये, यांच्याकडे तिची मानसिकता खराब होऊ नये असं वाटतं प्रत्येक आईला, म्हणून ती आई सुचवते. पण कधी आम्हाला असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या संसारात आई ढवळाढवळ करते, आई जास्त हस्तक्षेप करते, ते चुकीचं आहे. आयांनी एवढं त्या मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नये असं मला त्यांना सांगावंसं वाटतं आवर्जून. आता हे सर्व करत असताना आता घटस्फोटाचे प्रमाण पूर्वीपेक्षा आता वाढले, यामागे प्रमुख कोणते कारण? हा, तर पूर्वीपेक्षा वाढले कारण आधी कसं मोबाईल नव्हते, आधी एवढं शिकलेल्या मुली नव्हत्या. आता खूप चांगल्या शिकलेल्या आहे, मुलगा आणि मुलगी सारख्याच डिग्र्या घेतलेल्या आहे, मुलगा आणि मुलगी सारखंच त्यांना पेमेंट असतं. मग त्या म्हणतात मी काय कुठे याच्यापेक्षा कमी आहे, मलाही पण तेवढं 2 लाखाचं पॅकेज आहे, 4 लाखाचं पॅकेज आहे, मग मी कुठे काय यांचं ऐकावं, कुठे मी कमी पडते का इथे, मला का हे तुच्छ लेखतात, असं त्यांचं मत असते मुलींचं. मग त्यांना सांगण्यात येतं अगं तेव्हाचा काळ, जुना काळ वेगळा होता, जास्त शिकलेल्या मुली नव्हत्या, आई वडिलांचा धाक असायचा, 7च्या घरात असायच्या मुली. आता तसं राहिलं नाही, मुली सर्रास 11-12 पर्यंत बाहेर असतात, कामानिमित्त असतात किंवा त्यांचे जे काही असतील छंद म्हणा किंवा काही मित्र परिवार त्यांच्यामध्ये असतात. मग आताची परिस्थिती जरा वेगळी आहे. पूर्वीची 40 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आई वडिलांचा धाक एवढा असायचा की आई वडील 7च्या आत घरात
वडिलांच्या आईच्या म्हणण्यानेच ते मुलं ऐकायची. पण आता तसं नाही राहिलं आहे. आई वडील पण त्यांना छान हे करतात, परमिशन देतात, जाग बाई कर, तुला काय करायचं. म्हणून त्या मुलींनाही असं वाटतं की आपल्याला रोखणारं टोकणारं कोणीच नाहीये. मग स्वतंत्रपणे त्या स्वैराचाराने वावरतात. त्याचे हे कारण की ती असं म्हणते की मला काय कमी, मी कुठे कमी पडते, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त मला पेमेंट आहे, मग मी याचं का ऐकावं, मी का याचं नवरे पण सहन करावं, असं त्यांच्या मनाला त्यांचा युगो दुखवला जातो. म्हणून त्या मुली पटकन घटस्फोटाची तयारी करतात की मला तुझा स्वभाव आवडला नाही, तुझा परिवार आवडला नाही, तुझे आई वडील आवडले नाही, मला ते काहीच आवडत नाही, माझ्यापासून तू दूर राहा, दूर जा, किंवा मी तुझ्यापासून दूर जाते, असं तडकाफडकी निर्णय घेतात मुली. नंतर काही वर्षांनी पश्चाताप करतात की अरे आपण चुकीचं बोललो, चुकीचा निर्णय घेतला. मग तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आता तुम्हाला सांगते मी, 10 वर्षापूर्वी एक मुलगी आणि एक मुलगा 5व्या वर्गापासून एकाच शाळेत, स्कूलमध्ये, नंतर विधी महाविद्यालयात एकाच कॉलेजमध्ये दोन्ही मुलं लॉचं त्यांनी हे केलं. आणि मग त्यांनी म्हणजे मैत्रीचं नातं होतं त्यांचं. मग त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यावर एकाच महिन्यात ताटातूट झाली त्या मुलाची आणि त्या मुलीची. तर आम्ही तिला 40 महिला होतो आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला, आमच्या ग्रुपमधल्या 40 महिलांनी तिला समजवलं, पण एकाचंही त्या मुलांनी ऐकलं नाही. कारण तिचं म्हणणं असं होतं, हा मित्रासारखा माझ्यासोबत वागला पाहिजे. त्याचं असं म्हणणं होतं की ही आता माझी मैत्रीण नाहीये, ही बायको आहे, मी नवऱ्यासारखं हिच्यासोबत हे करणार, हिने मला रोकटोक करू नये. तर त्या छोट्याशा कारणामुळं ते मुलगा आणि मुलगी एकाच महिन्यात दूर झाले. मग तेव्हा असं वाटायचं, अशिक्षित मुली असतात त्यांची गोष्ट वेगळी असते, शिकलेल्या नसतात त्यांची गोष्ट वेगळी असते, त्यांना काही फारसं कळत नाही संसाराबद्दल किंवा ह्या पण शिकल्या सवरल्या मुली सुद्धा असा निर्णय घेऊन मोकळ्या होतात. मग त्याला काय म्हणायचं. एटीएम होती आणि त्याचा जे पती होता तो एक साधारण काम करणारा होता. त्याने लग्नानंतर त्या मुलीला शिकवलं आणि एटीएम केलं. एटीएम केल्यानंतर त्या महिलेनं त्याला सोडून दिलं. पण ह्या प्रकरणामध्ये जर मुलांना त्यांना आर्थिक सबळ झाल्यामुळं ह्या सर्व गोष्टी होतात का? यासाठी काय तुम्ही सांगाल. नाही, नवऱ्याने शिकवलं, मोठं केलं आणि नवऱ्याला सोडलं, तर तिला एखादा कोणी चांगला जीवनसाथी मिळाला असेल असंही होऊ शकतं. नवऱ्यामधून तिचं मन निघालं असेल असंही होऊ शकतं. शिकली सवरली, तिच्या कॅटेगरीची तिच्या जीवनात कोणी आलं असेल किंवा तिच्या विचारांना कोणी जोडणारं तिला मिळालं असेल, म्हणून तिने हा निर्णय घेतला. मग तेव्हा त्या नवऱ्याची मनस्थिती काय झाली असेल की मी तिला शिकवलं. आमच्याच घराजवळचं एक उदाहरण आहे तो. पण त्याच्यामध्ये अजून एक प्रकरण झालं की त्या झाल्यानंतर त्या 1 ते 7 एटीएमांना घरी बोलवण्यात आलं. अच्छा, ते कशासाठी बोलवण्यात आलं त्यांना घरी? याच प्रकरणामुळं की बा ह्या सुद्धा तशा प्रकारचा त्या पायावर जातील का, पावलावर त्यामुळे बोलवण्यात आलं. तर मग हे प्रकारामुळं महिलांनी आर्थिक सक्षम होणं हे चुकीचं आहे का, हा प्रश्न. नाही, चुकीचं नाही आहे. आर्थिक सक्षम होणं हे चुकीचं नाहीये. पण नवऱ्याला विसरणं किंवा नवऱ्याला तुच्छ लेखणं आणि त्याला सोडणं हे पण चुकीचं आहे. माझ्या मते जो जीवनसाथी आहे त्याच्यासोबत आपण हजारो लोकांच्या समक्ष, देवा ब्राह्मणांच्या समक्ष लग्न करून आपण त्याच्या घरात आलो आणि त्याने तिचं टॅलेंट पाहून तिला शिकवण्याची संधी दिली, शिकण्याची संधी दिली आणि ती शिकून मोठी झाली, डिग्री मिळवली आणि त्यालाच ती तुच्छ लेखते आहे, तर हे अगदी चुकीचं माझ्या मते. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी येतं की बरंच पती पत्नीमध्ये वादविवाद असतात. त्यामुळं काही पत्नी असं असतात की आपल्या माहेरी जातात. माहेरी गेल्यानंतर मी तुला घटस्फोटही देत नाही आणि नांदायला पण येत नाही. या पद्धतीचे जे प्रकरण असतात त्या तुम्ही कशा प्रकारे हँडल करता. नाही, त्यांना मग मी सांगते की अगं बाई, घर आपलं माहेर नाहीये, घर आपलं सासर, जिथे आपण लग्न करून आपण जिथे सासरी गेलो ते आपलं हक्काचं घर आहे. माहेरी तुझं काही नाहीये. तू 2 दिवसाची पाहुणे राहशील, भाऊ भाऊजया तुला काही फारसं चांगलं प्रेम देणार नाही, तुला चांगलं पाहणार नाही. आई वडील आहे तोपर्यंत ठीक आहे, मग आई वडील काही दिवसांनी काही वर्षांनी निघून गेले तर मग तुझं काय होईल.
तुला बिलकुल ते तुच्छ लेखतील भाऊ भाऊजाई. आजकाल कसं अलिप्त परिवार आहे, हम दो हमारे दो, आणि कुटुंब म्हटलं की सासू सासरे नको, हाच पहिला मुलींचा प्रश्न. मग आता ज्या आईने लहानाचं मोठं केलं मुलांना, तिने कुठं जावं? बऱ्याच मुली म्हणतात की आम्हाला सासू नाही पाहिजे. मग तिने निर्माण केलेलं ते मूल पाहिजे तुला, पण सासू का नाही पाहिजे? मग तिने जायचं कुठे? मग आता असा प्रश्न आपल्या समोर येतो. तर मी तर त्यांना म्हणते, अगं अनाथ मुलाशी लग्न करायला पाहिजे होतं तू. कशाला त्याला आई असती, वडील असते, भाऊ असते, बहिणी असते. हे चुकीचं आहे तुझं. मग आता अशा वेळेस त्यांची मानसिकता कशी बदलवायची आपण? हळूहळू ते समजून जातात की हे ह्या मॅडम जे सांगते आपल्याला ते अगदी बरोबर आहे. पण त्यांच्या डोळ्यावर एक धुंद असते, एक वेगळी पट्टी बांधलेली असते, त्या आपल्याला काही फारसं महत्व देत नाही. पण नंतर कालांतराने त्यांच्या लक्षात येतं की ह्या मॅडमने जे सांगितलं होतं मला ते अगदी बरोबर आहे. पण जेव्हा त्यांना त्रास होईल माहेरी, तेव्हा त्या म्हणतात की मॅडम आता आम्हाला नवऱ्याच्याच घरी जायचं आहे, डिवोर्स दिलाच नाही, आम्ही असंच आहोत माहेरी, तर आम्हाला तिथे जायला तुम्ही मदत करा, आम्ही जायला तयार आहे. मग तोपर्यंत नवरा दुसरीकडे लागून जातो. त्याची एखादी मैत्रीण, त्याची एखादी कोणी ऑफिसमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती असेल, तिच्यासोबत तो जुळतो. मग काय होतं, ही इकडे जाते तिकडे जाते. मग त्या नवऱ्याच्या मनामध्ये असं असतं की मला हिने इतके वर्ष त्रास दिला, आता मी कशाला हिला घरात घेऊ. पण मुलं असतात, मुलांसाठी तो पुरुष वर्ग थोडासा विचार करतो की आपले हे मुलं आहेत आणि आपलीच ही बायको आहे. पण तेव्हा मग कसं दुसरी बाई त्याच्या जीवनात आलेली असते, तर मग त्याला इकडे आड तिकडे बीर अशी त्याची स्थिती होते. मग तेव्हा कसं त्या मुलीला खूप पश्चाताप होतो की मॅडम मी उगीच रागाच्या भरात मी घर सोडलं हो, आता मला कसं करायचं, तर मला कसं तुम्ही तिथपर्यंत सोडाल. मग मी काय म्हणते, अरे बा थांब, तुझ्या नवऱ्याला पण मी बोलवते, त्याला पण मी समजून सांगते, त्याला मी माझ्या पद्धतीने हँडल करते. मग एक मीटिंग होते, दुसरी होते, तिसरी होते, चौथ्या मीटिंगला तो तयार होतो की ठीक आहे मॅडम, माझी मुलं आहे, हिच्याजवळ माझी मुलं आहे, माझी ही बायको आहे, हिचं झालं गेलं जे काही हिने केलं चुकीचं ते मी विसरून तिला स्वीकारतो, असं पण पुरुष वर्ग म्हणतात. आता थोडं तुम्हाला एक सांगते, एक लेक्चरर मुलगी होती माझ्याच कृष्ण अर्पण कॉलनीत. लेक्चरर मुलगी, तिच्याकडे मी इंग्लिश स्पीकिंगला जायची, मला ती शिकवायची. मग तिचं लग्न झालं. त्या मुलाचं पहिलं लग्न झालेलं होतं, बायकोला सोडलं नव्हतं त्यांनी, बायको दुसऱ्या गावात होती. हिच्यासोबत त्याचे विचार पटले असेल, जुळले असेल म्हणून हिच्यासोबत त्यांनी लग्न केलं. अहो लग्न केल्यावर ही मुलगी लेक्चरर असून ती काय म्हणते, मला तुझी आई चालत नाही. मग त्या आईने जायचं कुठे? एकुलता एक मुलगा असल्यावर आईने जायचं कुठे? वडील नव्हती त्या मुलाला. मग काय झालं, एक दिवस त्या मुलीने गळफास लावून घेतला आणि त्या गोष्टीला झाले असतील 7-8 वर्ष झालेले आहे. राजापेठ म्हटलं ते प्रकरण होतं. नांदेडकर म्हणून PI होते, ते माझ्याकडे आले सकाळी 4 वाजता की मॅडम तुम्ही चला, आमच्यासोबत आमची लेडीज नाहीये, तुम्ही चला. मग मी म्हटलं 4 वाजता त्या घरी कसं जायचं आपण, पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी त्यांच्या गाडीत बसून कसं जायचं. तर माझ्या मिस्टरांना मी उठवलं, म्हटलं चला हो आपल्याला जायचं आहे. मग माझे मिस्टर पण उठले, माझ्यासोबत आले. त्या मुलीला तिने गळफास घेतला, तर अक्षरशः कोणी हात लावायला तयार नव्हतं. लेडीज, त्यांच्यासोबत लेडीज शिपाईच नव्हती. मग मी त्या मुलीला स्टूलवर चढून त्या मुलीची बॉडी काढली, तिला चेक केलं, तिच्या म्हणजे मारून तिला फासावर चढवलं का हे कन्फर्म करण्यासाठी कुठे रक्तप्रवाह होऊन राहिलाय का गुप्त मधून. तर असं मी शोधलं, पाहिलं. नंतर ते दागिने काढून तिच्या त्या भावाजवळ दिले. मग काय झालं, त्या भावाने त्या जावायला मारलं. मग तो पण घरातून निघून गेला. मग ही बायको गळफास घेऊन ती पडली, तिची बॉडी. तो मुलगा, तिचा नवरा, तो बाहेर गेला. बाहेर त्यांनी पण लॉजमध्ये जाऊन गळफास घेतला. मग त्याची आई एकटीच पडली. मुलगा गेला, सून गेली, आई काय करणार. मग आईने ते किरायाचं घर सोडलं, निघून गेली. तर सांगते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मुलींना हे का असं वाटते की मला सासू नको. अरे त्या सासूने आपल्यासाठी हा मुलगा तयार केला आणि त्या सासूला नको नको असं का म्हणतात त्या, मला हेच नाही कळत. तर त्यामागे आई वडिलांनी चांगले संस्कार केले पाहिजे मुलींना की नाही ग बाई, मी जशी आहे तुझ्यासाठी, तुझ्या भावानी, तुझ्या भावाच्या बायकोनी जर मला असं म्हटलं तुला चांगलं वाटेल का? नाही वाटणार. मग तू त्या दुसऱ्या घरात गेल्यावर त्या सासूला, नवऱ्याच्या आईला का अशी म्हणते? तिच्या मनाला किती दुःख होत असेल,
की एवढ्या म्हणजे लहानपणापासून त्या मुलाला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, त्याला इथपर्यंत आणलं, ते त्या आईला खूप कष्ट झाले असेल ना, तिला खूप दुःख होते अशा वेळेस. अशा ह्या मुली म्हणतात तेव्हा त्या सासवा अक्षरशः रडतात. मग आपण त्यांना काय म्हणतो की ताई तुम्ही रडू नका, रडल्याने कोणत्या समस्येचं हल निघत नाही, धैर्याने, धिटाने, हिमतीने तुम्ही राहा. मी त्या मुलीची मानसिकता बदलवण्याचा प्रयत्न करते आणि 2-4 दिवसातच ती मुलगी त्या सासूबाईला म्हणते आई माझं चुकलं हो, मी असं म्हणायला नव्हतं पाहिजे. मग असं म्हटलं, मग असं वाटतं की आपण जे काही सांगितलं यांना त्याचा फरक असर पडला यांच्या ब्रेनवर. तर कधी कधी त्यांना चांगलं सुचवलं जात नाही, त्यांना चांगलं सांगितलं जात नाही, त्यांचा दिमाग असं सनसन, तरुण पिढी आहे, कुणाचं ऐकत नाही. आणि शिकल्या सवरल्या मुली असतात त्या कधी सासूचं करणार नाही, त्या धुनी भांडे करणार नाही, त्या म्हणतात की माझ्या आईकडे मी कधीच काही केलं नाही, 1 कप चहा सुद्धा नाही केला, मी इथे का भांडी घासायची, मला हे काम करायचं नाही, असं त्या सर्रास बोलतात, स्पष्ट बोलतात. मग तेव्हा ते पुरुष वर्ग म्हणतात जाऊ दे बाई, एखादी बाई लावून दे तुझ्यासाठी, असं पण करतात. असं पण काही भरपूर घरात मी पाहिलेलं आहे. आपण आता जे सांगत आहात त्यामध्ये एक लक्षात येतं की या परिवारामध्ये संवाद हा तुटत चालला आहे का? हो, तुटत चाललाय आता. कारण कसं आहे, मोबाईलवर सगळे लागलेले असतात. सासूबाईंजवळ मोबाईल, सुनेजवळ मोबाईल, मुलाजवळ मोबाईल, नातीजवळ मोबाईल, नातवाजवळ मोबाईल, मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. एकमेकांशी बोलायला त्यांना म्हणजे वेळच मिळत नाही आणि एका ठिकाणी बसून 4 लोक बसून एकमेकांचे विचार शेअर करत नाही. आपलेपणा वाटत नाही. आपलेपणा वाटणं त्यांच्या याच्यातून आता निघूनच गेलेलं आहे. त्या मुलीलाही पण काही असं वाटत नाही की सासू सोबत मी बोलली पाहिजे, 4 गोष्टी बोलल्या पाहिजे, मनातलं बोलली पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे, असा हा प्रकार राहिलाच नाही. हा प्रकार का राहिला नाही याला जबाबदार मोबाईल. प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसतो आजकाल. असताना आता जर विचार केला की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहे, अग्रेसर आहे. वैद्यकीय क्षेत्र आहे, विधी क्षेत्र आहे, समुपदेशन क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे आणि सर्वात महत्वाचं गृहिणी पण आहे. तर हे असताना खरी नवदुर्गा कोण? आता घरी नवदुर्गा कोण, तर एक स्त्रीलाच आपण म्हणतो नवदुर्गेचं ही भूमिका अदा करते, किंवा हिच्यामध्ये देवी आहे, हिच्यामध्ये स्त्री आहे, हिच्यामध्ये खूप शक्ती आहे. हिने मनावर जर काही घेतलं ना तर ही काही करू शकते. घरातलं पण करू शकते, बाहेरचं. अशा पण महिला आहेत की घरी सकाळी 4 वाजता उठून त्या महिला घरचं करतात, मुलाचे डबे करतात, नवऱ्याचं करतात आणि नंतर ड्युटीवर जातात. तिकडे पण त्या छान प्रामाणिकपणे काम करतात. अशाही काही महिला आहेत, आहे नाही असं नाही. पण काही आळशी महिला असेल तर त्या इथला तांब्या तिथे नाही करत, इथला कप तिथे नाही करत, 1 कप भर चहा सासूलाही नाही देत, की सासू कितीही मिळवती असेल पण तिला काही महत्व वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न असा आहे की महिलांना आपण समुपदेशक म्हणून काय मार्गदर्शन करा? तर संसार त्यांचा सुरळीत चालावा यासाठी त्यांना कळेल अशा भाषेत मी म्हणते की अहो 2 दिवस त्रास होतो. नवीन शिकलेली असू दे किंवा अनपढ गवार महिला असू दे, तिला त्या घरात गेल्यावर थोडं त्या घराशी जुळून घ्यायला, त्या वातावरणाशी जुळून घ्यायला काही दिवस लागतील. एकदम गेल्याबरोबर तू तुझी मर्जी लादू नको, किंवा तू त्यांना समजून घेण्यासाठी तुला 1 वर्ष 2 वर्ष लागणार. एकदम तू गेल्याबरोबर त्या घरात राणी म्हणून तू राहू शकत नाही. कितीही हुशार महिला असू दे, शिकलेली असू दे, सर्व्हिस करणारी असू दे, चांगल्या मोठ्या पगाराची असू दे, तरी सुद्धा तिला सासरचे लोक कशा नजरेने पाहतील की ही माझी सून आहे. असं नाही म्हणणार की ही ऑफिसर आहे तर हिला मी त्याच नजरेनं पाहू, ही माझी सून आहे. 2 दिवस तिला त्रास होणार, नंतर काही दिवसांनी सगळ्यांच्या मनामध्ये तिने आदराचं स्थान निर्माण केलं की ती आपल्या घरात राणी म्हणून राहते. तिला कोणी त्रास देणार नाही, तिला कोणी अपमान करणार नाही. पण काही दिवस नवीन नवीन गेल्यावर त्या मुलीने समजून घ्यायला पाहिजे, घरातल्या वातावरणाशी जुळून घ्यायला पाहिजे, असं मला वाटतं. मित्रांनो, आपण नवदुर्गामध्ये विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती मागील काही दिवसापासून ऐकत आहात. आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जी महिला काम करतात तर त्या महिलेच्या संदर्भात, त्या क्षेत्राच्या संदर्भात आपण बरीच माहिती घेतली. आज आपण समुपदेशन म्हणजे सर्वात महत्वाचा घटक आहे की एक परिवारामध्ये
कुठेतरी गोडवा निर्माण राहायला पाहिजे, परिवार तुटू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्या संस्था आहेत आणि ज्या समुपदेशन करतात त्याला आज खूप महत्त्व आलेलं आहे. कारण आज घरामधला संवाद कुठेतरी तुटत आहे आणि हा संवाद जोडून ठेवण्यासाठी एक समुपदेशन आज काळाची गरज आहे. आणि त्याच समुपदेशनाचं कार्य करणाऱ्या छायाताई पाचकवडे ह्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आणि आपल्यासोबत चर्चा केली. आज त्यांचं आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद व्यक्त करतो आणि एक आशा करतो की पुन्हा आपण नवीन नवदुर्गाच्या शोधात राहणारच आहोत. पुढच्या नवदुर्गा कोण असतील यासाठी आपल्याला नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत नवदुर्गा हा कार्यक्रम बघावा लागेल. तोपर्यंत धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.